मार्क वरती गोलंदाज सज्ज असेल. पुन्हा एकदा अनिकेत स्ट्रायकर एंड वरती अनिकेत पाटोळे. पुढचा चेंडू मोठा फटका आणि आपल्याच अंदाजात अर्धशतक होतंय पूर्ण अनिकेतचं. एकदा बॅट उंच करायचे. जोरदार टाळ्या बॅटिंगसाठी अनिकेतच्या. काल आपण या खेळाडूचा व्हिडिओ पाहिला होता. एवढे फॅन फॉलोअर्स का आहेत याचे हे मात्र दाखवतोय. आणि खरं तर टेनिस बॉल क्रिकेटला देखील सोन्याचे दिवस आलेत. आज आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटर्सचे देखील फॅन फॉलोअर्स निर्माण होत आहेत. ऑटोग्राफ्स घेतले जात आहेत मैदानामध्ये. एक मोठी गोष्ट आहे खरं तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी व्लॉगर अनिकेत पाटोळे. स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. तर काल तुम्ही व्लॉगमध्ये बघितलं आजच्या भिलवडी येथे सुपर 8ला आपण क्वालिफाय झालेलो आहे. आणि आज क्वालिफायचा चौथा राऊंड म्हणजे आपली मॅच आहे चौथे. वाळवा स्पोर्ट्स वाळवा विरुद्ध जगदंब स्पोर्ट्स कवटेमंकाळ असा सामना असणार आहे. आणि सकाळी राजा न्यायला आलाय लवकर. मॅचेस पहिल्या सुपर 8च्या मॅचेस 4 होणार. त्यानंतर 2 सेमीफायनल आणि 1 फायनल अशा मॅचेस होणार आहेत. टोटल 7 मॅचा तर होणार. त्यामुळं इथून लवकरच निघायचं. आता वाजले 10 आणि आता आवरून आम्ही म्हणजे टेम्पररी किट केले. मेन किट बॅगमध्ये ठेवलेलं आहे. आणि आता ग्राउंडवरती जायचं. तिथून सगळ्यांच्या सोबत मिळून 4 व्हीलरमध्ये बसायचं आणि मॅचसाठी निघायचं. तर चला जाऊ. तर आता आम्ही आलेलो आहे कारखान्यावरती आणि आमचे संघ मालक गणा आणि आमचा आयकॉन प्लेअर रवी देवकते नमस्कार निवांत आहे. आता आमचं प्लेअर यायचं आहेत. प्लेअर आल्यानंतर यात बसून आम्ही निघणार मॅचला. Okay, let's go. तर आता मैदानावरती आलेलो आहे आणि जवळ गेल्यावर तुम्हाला सेटअप दाखवतो. भयानक डॉल्बीचा मोठा सेटअप लावला आहे. शेवट असलं वाजा लागला आहे. मी एवढं क्रिकेट खेळलो पण पहिल्यांदाच एवढा मोठा सेटअप बघितला. आता मैदानात मी बॅक साईडला आहे. फ्रंटला गेल्यावर तुम्हाला दाखवतो सेटअप केवढा मोठा आहे. हे सगळा सेटअप आज वाढवले सगळा सेटअप. तर आता आपली मॅच आहे आणि आम्ही किट करून पूर्णपणे तयार आहे. आणि बाकीचे पण किट करायला लागलेत. आता जावलं असतं पण आता कपडे बदलायला लागलेत परत आणि शिव्या खायला लागतील मलाच. आणि वाळवा स्पोर्ट्स वाळवासोबतच मॅच आहे जिंकली की सेमीफायनल एंट्री होत्या आणि सेफ राहतोय. आणि मेन सीन असा झालेला आहे की सेमीफायनल आणि फायनल ही शेवटच्या दिवशी खेळवणार आहेत. त्यामुळं आज पण एक मॅच खेळण्यासाठी यायला लागलेला आहे आपल्याला. तेवढी खेळायची आणि मग घरी जायचं आहे. आणि थांबून पण काय उपयोग नाही. 7-7 ओव्हरच्या क्वार्टर फायनल मॅचेस आहेत. आता 7 ओव्हरची मॅच खेळायला लागणार आहे. आणि आमची स्ट्रॅटर्जी आम्ही टॉस जिंकून कायम पहिला बॅटिंग घ्यायचंच ठरवलं आहे. आता पण ही स्ट्रॅटर्जी असणार की टॉस जिंकून आम्ही बॅटिंग करेन. ऑपोजिट संघ जरी टॉस जिंकला तरी सगळ्यांचं असतं ना की चेस करायचा, पण आम्हाला बॅटिंगच पाहिजे. त्यामुळे आता टॉस हारू दे अगर जिंकू दे. जिंकला तर आम्ही बॅटिंग घेणारच आहे. हारला तरी आम्हाला बॅटिंग आपोआप येणारच आहे. त्यामुळं काय टॉसची चिंता नाही. फक्त आम्ही निवांत रिलॅक्स घेणार आहे. आम्ही आमचं काम करणार. 7 ओव्हरची मॅच आहे. 1 ओव्हर जास्त आहे आणि 7 ओव्हरला कमीत कमी 100+ धावा करणे हे गरजेचंच आहे. 100+ धावा झाले की मॅचवर राहते. 1 ओव्हर चांगली पडली की पूर्णपणे मॅच आमच्या ताब्यात येते. शेवटी क्रिकेट आहे, काय होईल ते होईल, पण बॅटिंगला आम्ही 100% देऊन खेळण्याचा प्रयत्न करीन. तर जाऊया मैदानात. आता लांब एवढ्या गाडी लावल्या सावलीला. आता मैदानात जाणार आणि मॅचसाठी आम्ही सज्ज होणार. याला हां बघ दिसलास ठीक. हां पहिला चेंडू अनिकेत पाटोळे. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्सचा फटका. चेंडू गेलाय सीमारेषे पार. पहिल्या चेंडूवरती षटकार. तर आत्ताच मॅच झालेली आहे आणि आम्ही सेमीफायनलला एंट्री केलेली आहे.
आता हे सामान याला घेऊनच संघ वावरा लागले. तर आपले सगळे प्लेयर डिस्कशन करले की उद्या मॅच आहे आणि काय काय करायचं त्याचं नियोजन चालू आहे. आणि पहिला बॅटिंग टॉस आम्ही जिंकला, आमचं ठरलेलं तसं झालं. टॉस आम्ही जिंकलो आणि 7 ओव्हरला आम्ही 121 धावा बनले होते. 122 धावा करायला होते अपोजिट संघाला आणि त्यातच आम्ही 40 धावांनी विजयी झालो. आणि बॅटिंग क्वार्टर फायनलला चांगली झाली, 50 रन झाल्या. पण भारी वाटायला लागले. आता ही सगळी गँग आमची आलेली आहेत. आता पोरं तोंडाळ भयानक लाज वाटते, एवढी लाज वाटतं का नाही की आणि इकडं आमच्या गँगकडे आले. आता हे सगळे आहेत. आता ह्यो उद्या पुण्याला खेळून जाणार आहे आणि एक मॅच खेळायसाठी आता यायला लागले. आणि ब्लॉक काय आजचा आपल्याला एंड करता येणार नाही. आता कंटिन्यू उद्याचा पण आपण त्यातच ॲड करायचा सेमीफायनलचा, म्हणजे बघताना बी व्यवस्थित वाटलं पाहिजे ना. तर 5-5 मिनटाचा ब्लॉग बघण्यात बी काही इंटरेस्ट वाटत नाही जास्त आणि मजा सगळा मिळूनच एकच बनवायचा. आणि आता इथं सगळे थांबलेत. इथून आता आम्ही किट बदलणार आणि इथून घरी निघणार आहे. म्हणजे भारी वाटायला लागली की चांगली बॅटिंग झाली, सीझनचा एंड बी चांगलाच होत आलेला आहे. तो किती खुश झाला आहे, बॉलिंग चांगली टाकल्या गाड्यानं. आता उद्या जाणार आहे खेळून. कंपनीत चुलता वारला सांगितले, चुलत्यालाच मारून टाकलाय लगेच सुट्टी मिळायसाठी. आणि उद्या संध्याकाळी ही निघणार आणि आपण बी खेळून आता घरी जायचं. आता तर आता आलो आहे आपण आपल्या घरी आणि आजचा व्लॉग एंड करायचा नाही कारण का उद्या आपण कंटिन्यू करायचा. त्यामुळं आपला व्लॉग इथंच आज थांबवायचा आहे. तर भेटूया चला उद्या सकाळी. बाय बाय. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आजच्या व्लॉगची सुरुवात आता आम्ही आपल्या होम ग्राउंडवरूनच करतो. आता बॅक साईडला बघायला आहे कारखान्याचं ग्राउंड आहे आपल्या आणि आपल्याला न्यायला आलता गाणं सकाळीच आणि इथूनच आपण जायचं आहे मॅचसाठी. तर 16 टीमांपैकी फक्त 4 टीमा शिल्लक राहिलेल्या आहेत सेमीफायनलच्या आणि त्यातली पहिली म्हणजे जगदंब स्पोर्ट्स कवटेमंकाळ, दुसरी कर्णवीर प्रतिष्ठान कडेगाव, तिसरी मांगले नाव काय टीमचं रे तिरुपती स्पोर्ट्स मांगले आणि चौथी आहे शहीद सुरेश चव्हाण आटपाडे. या 4 टीमा शिल्लक राहिलेल्या आहेत आणि त्यातून चिठ्ठीद्वारे सामना खेळवण्यात येणार आहे. आणि त्यातून चिठ्ठी अशी कालच चिठ्ठी पडली सेमीफायनल झाल्यानंतर. त्यातून जगदंब स्पोर्ट्स कवटेमंकाळ विरुद्ध कर्णवीर स्पोर्ट्स कडेगाव अशी टुर्नामेंटची दुसरी सेमीफायनल लागणार आहे. आणि पहिली सेमीफायनल आटपाडे शहीद सुरेश चव्हाण आटपाडे विरुद्ध तिरुपती स्पोर्ट्स मांगले असा सामना असणार आहे. 8-8 ओव्हर किंवा 7-7 ओव्हरचेच टुर्नामेंट असेल. आणि आता गेल्यावर समजणार कारण का आम्ही लेट चाललो आहे. पहिली मॅच आता चालू झालेली आहे. आता आम्ही निवांत जाणार म्हणजे मॅच जाऊपर्यंत. तर टुर्नामेंटच्या काय सुचना. आता रात्री एवढं झोप आलती की नाही म्हणजे भयानक झोप आलती. लेट झोपलेलो, सकाळी उठून आणि प्रॅक्टिसला जाऊन आणि ग्राउंडवरती आले. त्यामुळे झोप पूर्ण झालं नाही. त्यामुळे आता बोलायला आणि बडबडायला पण येणं झाले व्यवस्थित. तर आता पहिला सामना चालू झालेला आहे. तो संपूपर्यंत आपण जाऊन तिथं पोचतो आहे. मग किट करून ते आपण निवांत खेळायला आपण मैदानात तयार होते. आता ही साधंच किट घातले, लोअर टी शर्ट. आता कमिटीने दिलेलं किट सॅगमध्येच ठेवलेलं आहे कारण कसं होते बरं खेळून नंतर बरं ते घामानं चिप्प भिजते. त्यामुळे तसं वल्लं येऊ वाटत नाही. त्यामुळे आता एक्स्ट्रा किट घेतलेलं आहे सोबत. आता इथूनच आम्ही जाणार आहे. आता सगळे या लागलेत हॉटेलवर, तिथून चहा नाश्ता करणार आणि पुढं मॅचसाठी निघणार. तर चला जाऊ. Okay, let's go. तर आता मैदानावरती आलेलो आहे आणि किट भेट करून आम्ही सगळं तयार आहे. आता मैदानात सगळं राजाबिजा आले आणि मेन सीन म्हणजे असा तिरुपती स्पोर्ट्स मांगलेला एवढा सपोर्ट आहे, भयानक सपोर्ट आहे. पब्लिक त्यांच्याकडूनच वरडा लागलेले आहे. आटपाड्याने मांगले संघाचा मॅच चालू आहे, प्लसमध्ये आटपाडे आणि त्यांचा आता नंतर बोलू आपण. आपला आता विषय असा आहे की मॅच जिंकणं इम्पॉर्टंट खूपच आहे कारण का पहिल्यांदाच आपल्या स्पॉन्सरने एंट्री केलेली आहे आणि मोठ्या ह्याला लीगला आपण सेमीला एंट्री केलेलं आहे. त्या मापानं खेळ करायचा गरजेचा आहे. त्यामुळं मजा येणार आहे. आता टॉस जिंकली की आम्ही कालची स्ट्रॅटेजी वापरणार आहे, बॅटिंगच करणार आहे. पहिला काय होईल, टॉस जिंकला तरी बॅटिंग, हारला तरी बॅटिंगच येणार आहे आम्हाला. त्यामुळं 7 ओव्हरचा मॅच आहे. 7 ओव्हरची मॅच मोठे स्टेजला खेळायला आलो आहे आपण. मोठ्या मॅचला चांगलाच गेम करायचा आणि करून दाखवायचंच आहे. आणि 7 ओव्हरला हे 90+ करणं हे गरजेचंच आहे. तर चला मैदानात जाऊया, बघूया काय होतं. मॅच संपत आलेली आहे. आता आपली चालू होईल थोडा वॉर्मअप करून बॉडी लूज करून मैदानात उतरायचं.
आता सेमीफायनलचा टॉस आता पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे आणि आमची टीम इन अँड ॲक्शन सगळी मैदानात आलेले आहे. कॅप्टनला बोलवून घेतले आणि आता आपल्या टॉस होणार आहे. तर आता आमचा टॉस झालेला आहे आणि अपोजिट संघानं टॉस जिंकून बॅटिंग घेतल्या. आमची स्ट्रॅटर्जी वापरली आहे रवी देवकते. हे इकडे बघ. इन अँड ॲक्शन रवी देवकते आपल्यासोबत जोडले जातात. रवी सर नाणेफेक जिंकली असते तर काय निर्णय घेतला असता? बॉलिंगच करणार होतो. मला जे पाहिजे ते भेटले. पहिली बॉलिंग करायची किती ट्रॉफी प्रयत्न असेल संख्येत थांबू. आमचं टार्गेट आहे 80 रनच्या आत त्यांना थांबवायचं. आणि या सामन्याचा विचार केला तर आपल्या संघात काय चेंजेस आहेत? 2 चेंडू फेस केले, एक षटकार खेचलाय. डेंजरस बॅटर. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. वरनं मारला हा षटकार. सगळ्यात अवघड स्ट्रोक आहे. ओव्हर एक्स्ट्रा कव्हर्स. हा स्ट्रोक मारल्यानंतर निश्चित आपल्याला एबी डिव्हिलियर्स आठवण होती. एबी डिव्हिलियर्स. You are in mix with DJ Ankit. तर आत्ताच मॅच झालेली आहे आणि मॅच असल्या डेंजर झाले की अपोजिट संघानं म्हणजेच कडेगाव स्पोर्ट्स कडेगाव संघानं पहिला फलंदाजी करत पहिल्या 4 ओव्हरला त्यांच्या फक्त 40च धावा होत्या 4 ओव्हरला आणि फक्त 3 ओव्हरला परत त्यांनी एवढा मार 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 दिला. डायरेक्ट धावा झाल्या 104. 105 टार्गेट होतं आम्हाला 7 ओव्हरला आणि ते 105 पाटला करत 3 ओव्हरला आमच्या फक्त 33च धावा. तिथनं जी मॅच आमची बी सुरू झाली आणि 1 बॉल राखून आम्ही 105 धावा चेस केल्या आणि फायनलला एंट्री केलेली आहे. आणि त्यासाठी आता मॅच झालेली आहे. फॅन फॉलोईंग आता तुम्ही बघचीला जाता. लय भारी वाटायला लागले. मॅच बी चांगलीच झाली. स्कोर बी चांगला केला आपण आणि सगळे आता शांत बसले. आमच्यातल्या एका प्लेअरनं जरा घोळ केला. 30 धावा खाल्ल्या 6 बॉलला. नाहीतर मॅच आम्ही 1 ओव्हर राखूनच संपवत होतो. मॅच चांगली झाली. चांगल्या टीमवर चांगलाच परफॉर्मन्स झाला. आता एकच मॅच एवढी फायनलची आहे ती तेवढी व्यवस्थित खेळायची. आता 10 मिनिटाचा ब्रेक आहे. 10 मिनिटाचा रेस्ट घ्यायची आणि परत आणि मैदानात जायचं. टॉस झालेला आहे. प्रथम गोलंदाजी करणार आम्ही. सेमीफायनल देखील अतिशय महत्वाचा होता. सामना जिंकलाय. फायनल सामन्यात मध्ये आटपाडी संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 80-90 रनच्या आत आम्ही थांबू. आणि या सामन्यामध्ये कोणत्या खेळाडूंची विशेष नजर असतील? सुरेश भोसले, आमच्या संघात वैभव पाटील या 2 खेळाडूंकडे. मात्र धावसंख्येचा पाठलाग. पहिला चेंडू या रनचेसचा. पहिला चेंडू अनिकेतच्या बॅट मधून मोठा फटका. 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये गेलाय चेंडू. 2 धावांसोबत खातं खोललंय. अनिकेत पाटोळे आणि रवी देवकते ही सलामीची जोडी. सौरभ पुसावळे आलाय गोलंदाजी मार्क वरती. 73 धावांचं. 73 मॅच झालेली आहे आणि आम्ही पहिल्यांदा बॉलिंग केली टॉस जिंकून आणि त्यात आम्ही अपोजिट संघाला 7 ओव्हरला 72 थांबवण्यात यश झालं. 73चं टार्गेट होतं आणि 73चा पाटला करत 1 ओव्हर राखून आम्ही मॅच जिंकलेली. आणि आपले फॅन क्लब सगळे बारकी पोर आपल्या चिल्लीपिल्ली सगळे जवळ आहेत का. आणि इथून आता आपण ट्रॉफी घ्यायची आणि ट्रॉफीसोबत फोटो काढायचं आणि मग आवरून घरी जायचं. तर स्टेजकडे जाऊया. हे बेस्ट बॅट्समन ट्रॉफी आणि ॲक्वा आपल्याला भेटलेला आहे. अविनाश वाघमारेला TV LCD फायनल मॅन ऑफ द मॅच आणि आमची ट्रॉफी. आता ट्रॉफी संघ आता फोटो काढायला लागले ते गँग. आता इथून फोटो काढायचं आणि घरी निघायचं. तर आता आलेलो आहे आपण आपल्या घरी आणि बेस्ट बॅट्समनचा आपण आपला हे ॲक्वा प्युरिफायर जवळून दाखवतो. ह्यो ॲक्वा फ्रेश आणि बेस्ट बॅट्समनची ही ट्रॉफी घेऊन आता आलेलो आहे घरी. राजा सोडायला आलेला आहे. आता जाऊन फ्रेश होऊन निवांत घरी रेस्ट घ्यायची. तर आजच्या व्लॉगचा करूया इथंच एंड. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.